कोकणातून रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्या कार्यालयावरील शिवसेना पक्षाचं बॅनर हटवण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर हटवलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता किरण सामंत यांचे संपर्क कार्यालय असा बॅनर लागेल ही माहिती मिळते। मात्र उदय सामंत यांच्या कार्यालयावरील बॅनर का हटवले हे अद्यापही कळू शकलेलं नाही आहे। तर हे बॅनर असतानाची दृश्य आपण बघतोय, तर दुसरी दृश्य आपण बॅनर काढतानाची बघतोय। तर या ठिकाणी आपण बघतोय मात्र हे कार्यालयावरचे बॅनर हटवण्यात आलेत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। अमोल, आपण बघतोय या ठिकाणी हे बॅनर हटवण्यात आलेले आहे आणि नवीन बॅनर या ठिकाणी लागणार अशी देखील माहिती मिळते। काय कारण आहे हे बॅनर हटवण्याचं सविस्तर? नक्कीच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच्या निवडणुकीची जवळ येते त्याच्या वेगवेगळ्या घडामोडींना वेग इथं आलेला पाहायला मिळतोय। किरण सामंत यांच्या ऑफिसवरचे जे बॅनर होते ते बॅनर एकंदरीत कुठे हटवण्यात आलेले आहेत। ज्या बॅनरवरती उदय सामंत यांचा फोटो होता, म्हणजे जे जुनं खासदार कार्यालय होते त्या खासदार कार्यालयावरती देखील विनायकराव किरण सामंत यांच्या बॅनरवरती उदय सामंत यांचे फोटो होते। त्याचबरोबर किरण सामंत यांच्या ऑफिस मध्ये लागलेल्या बॅनर मध्ये देखील उदय सामंत यांचे फोटो होते। हे दोन्ही बॅनर आता हटवण्यात आलेले आहेत आणि या बॅनरवरती आता हे ज्या ठिकाणी नवीन बॅनर लावण्यात येणार आहेत, आता थोड्याच वेळात ही बॅनर लावण्यात येतील अशी माहिती जी आहे ती त्या कार्यकर्त्यांनी। एकंदरीत उदय किरण सामंत यांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते कुठेतरी नाराज असल्याचं चित्र ज्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद अमोल दिलेल्या या सर्व माहितीसाठी। तर आपण बघतोय रत्नागिरी कार्यालय या ठिकाणचे हे बॅनर आता काढण्यात आलेले आहेत। त्या दरम्यानचे दृश्य देखील आपण पाहतोय। तर रत्नागिरी कार्यालयात बॅनर असतानाची नेमकी दृश्य कशी होती ते देखील आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। तर विशेष म्हणजे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर हटवलेले आहेत। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वतः किरण सामंत हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सामंत, हे बॅनर हटवण्यात आले यामागचं नेमकं कारण काय आहे? मॅडम, कुठचाही कार्यकर्ता बॅनर हटवणार नाही। ते स्वतः म्हणून बॅनर काढले आहे। ते उदय सामंतचं ऑफिस नसून माझं ऑफिस आहे। त्या ठिकाणी पूर्वी उदय सामंत बसायचा, ते ऑफिस मी आता उदय सामंतला बंद करण्यास लावून मी त्या ऑफिसमध्ये शिफ्ट झालो। आता या ठिकाणी नेमके पुढे कोणते बॅनर लागणार आहेत या संदर्भात काय? कारण कोकणात मोठ्या हालचाली होत असल्याचं आपण पाहतोय की उदय सामंतचं ऑफिस दुसरीकडे शिफ्ट झालं आहे। त्या ठिकाणी माझं ऑफिस मी शिफ्ट करून माझेच फोटो लागणार। माझ्या ऑफिससमोर इतर कोणाचे कसे फोटो लागू शकतील? सर, तुम्ही नाराज आहात अशी देखील चर्चा रंगलेली आहे। आपण कोणत्या गोष्टीने नाराज आहात का? कोणावर नाराज? कोणावर नाराज आहे मी? सर, तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही यामुळे तुम्ही नाराज आहात का? उमेदवारी मिळाली नाही याचं जरूर दुःख झालं मला। याचा अर्थ नाराज आहे असा होत नाही। मी प्रचारामध्ये सक्रिय आहे आणि मी नारायणराव राणे साहेबांना निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहे। तर तुम्ही यापुढे आता राणेंचा प्रचार करणार आहात का? मी महायुतीच्याच राणे साहेबांचा प्रचार करणार। निश्चित तुम्ही पुढे राणेंचा प्रचार करणार आहात का? तेच सांगितलं मॅडम, मी महायुतीमधले उमेदवार नारायणराव राणे साहेबांचाच मी प्रचार करणार आहे। निश्चितच धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केलीस त्यासाठी। तर आपण बघतोय कोकणात आता मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे। उदय सामंत यांच्या कार्यालयावरून बॅनर हटवण्यात आलेले आहे। पक्षाचं बॅनर सावंतांच्या कार्यालयावरून हटवण्यात आलेला आहे। तर किरण सामंत नाराज असल्याची देखील चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेली होती। त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नव्हती, मात्र आता त्यांनी साम टीव्ही सोबत बातचीत करत असताना मी नाराज नसल्याचं सांगितलेलं आहे। मात्र उदय सामंत यांच्या कार्यालयावरून हे बॅनर हटवण्यात आल्याने अनेक तर्कवितर्क या ठिकाणी लढवले जात आहेत। तर किरण सामंत संपर्क कार्यालयाचा बॅनर या ठिकाणी लागणार असल्याचं देखील कळतंय। तर कोकणात मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचं यावेळेस कळतंय।